अमेरिका, इस्रायल आणि इराणच्या युद्धामध्ये मोठ्या प्रमाणात फटका जो आहे तो व्यावसायिकांना बसलेला आहे। आपण सध्या ठाण्यातील वागळे एस्टेट परिसरात आहोत आणि या ठिकाणी अनेकांना गॅस सिलेंडर असल्यामुळे अनेक दुकानं जिथे बंद झालेली आहेत। ठाण्यातील वागळे परिसरातील ही खाऊ गल्ली आहेत आणि या ठिकाणी पाहायला गेलं तर आता गॅस सिलेंडर अभावी या ठिकाणी थेट आता त्यांना चूल मांडावी लागते आणि कोळसा विकत घेऊन या ठिकाणी थेट चूल मांडून त्यांना स्वयंपाक आता बनवावा लागतो आणि या ठिकाणी अनेक दुकानं जी आहेत ते नाश्त्याची आहेत, अनेक दुकाने जी आहेत ते जेवणाची देखील आहेत। मात्र पाहायला तर सकाळचा जो नाश्ता लागत असतो, दुपारचं जेवण लागत असते, आता कुठेतरी कामगारांना मिळणार नाही। त्यामुळे कामगारांमध्ये देखील नाराजी आहेत आणि या ठिकाणी व्यावसायिकांना देखील मध्ये नाराजी आहे। अनेक दुकानं जी आहेत ते बंद अवस्थेत आपल्याला पाहायला मिळतात। पाहायला गेलं तर याच खाऊ गल्लीमध्ये अनेक IT क्षेत्रामध्ये काम करणारे जे आहेत ते मंडळी या ठिकाणी नाश्ता सकाळचा करण्यासाठी येत असतात। मात्र पाहायला गेलं तर अशा प्रकारे आता चूल मांडून या ठिकाणी आता उपजीविकेचं साधन या ठिकाणी त्यांचं करत असतात। पाहू शकतात या ठिकाणी सकाळची वेळ आहे आणि या ठिकाणी दुकानदार जे आहेत ते या ठिकाणी चूल मांडून थेट ते आता दुकान सुरू करतात। गेल्या किती दिवसापासून गॅस सिलेंडर नाही आणि त्यामुळे फटका बसत आहे। या ठिकाणी चूल मांडावी लागते। सरकारकडे काय मागणी असणार आहे? सरकारकडे एकच विनंती आहे की लवकरात लवकर आम्हाला गॅस मिळावा, कारण दिवसेंदिवस गॅस महाग असल्यामुळे 5 आणि 3 हजारात गॅस भेटते ब्लॅकनी, पण ते आम्हाला परवडण्यासारखं नाही। आणि जर गॅस महाग घेतली तर आम्ही रेट वाढवला मेनूचा तर समोरच्या यांना परवडत नाही, कारण इथे लोक काही मोठी पगारवाले नाहीत, आम आदमी आहेत इथे। आणि त्यामुळे आम्हाला कंटिन्यू काही ना काहीतरी आता हे दररोज एवढ्या उन्हामध्ये आम्हाला चूल मांडून हे जेवण बनवायचं असतो। मेनू होतो का चुलीवरती मांडला जातो का? पाहायला गेलं तर मेनू तेवढा होत पण नाही आणि तेवढा फास्ट पण होत नाही, खूप वेळ लागतो आणि कमसे कम अर्धा घंटाचा ब्रेक असतो। त्याच्यामध्ये त्यांना किती जणांना आपण हे करू शकतो। खूप जण दुकानं बंद आहेत पाहायला गेलं तर। हां, कारण का गॅसचा प्रॉब्लेम असल्यामुळे दुकानं बंद आहेत आणि जर घरची गॅस जर वापरली तर ॲक्शन घेऊ शकतात। कमर्शियलच गॅस लागतो ना। नक्कीच या ठिकाणी पाहू शकतो ही चूल जी आहे ते मांडण्यात आलेली आहे आणि कोळसा देखील या ठिकाणी आहे आणि आज कोळशाचा पाहायला गेलं तर वापर या ठिकाणी केला जातो। कोळसा देखील बाजारात जे आहे ते महागडा आता मिळत आहेत, काही ठिकाणी शॉर्टेज देखील आहे। पाहू शकतो अनेक दुकानं जे आहेत ते बंद अवस्थेत आहेत आणि या ठिकाणी बंद अवस्थेत असलेल्या दुकानाचं येणाऱ्या काळात कशा प्रकारे आता या ठिकाणी घर चालावं असं त्यांची म्हणणं आहे। अनेक दुकानदार आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। गेल्या किती दिवसापासून गॅस नाही, इकडचे दुकानदार जे ते बंद ठेवण्यात अवस्थेत आहे? कमीत कमी 8 ते 10 दिवस झाले। कोणाकडे आता जे आहे ते वापरतात आणि सध्या तर भेटत नाही आहे। ते सरकारकडे एकच हे आहे का लवकरात लवकर त्यांनी आमच्या सिलेंडर बाबतीत लक्ष द्यावे। नक्कीच अनेक ग्राहक देखील एक असतात। सर काय सांगाल, गेल्या काही दिवसापासून गॅस सिलेंडर नाही, अनेक लोकांचे उपजीविके साधन जे आहे ते दुकान आहे, लोकांना आता कुठेतरी या ठिकाणी नाश्ता देखील मिळत नाहीये, काय सांगाल? अनेकांना हिरमोड झालेला आहे। तर गॅसचा तर प्रॉब्लेम सगळी बाजूच आहे। गॅस कुठं भेटत नाही आहे आणि गॅसमुळे कुठं पण नाश्ता करायला गेलो तर नाश्ता भेटत नाही। मग गॅसचं प्रमाण ब्लॅकने घ्यायला गेलं ते पण भेटत नाही, म्हणून लई त्रास जातोय। नक्कीच या ठिकाणी त्रास जाणवत आहे। पाहायला गेलं तर हा पूर्ण जे खाऊ गल्ली वागळे एस्टेट इंडस्ट्रीमधले आहे आणि अनेक IT मध्ये काम करणारे जे कामगार आहेत, वर्कर आहेत, या ठिकाणी काम करत आहेत। पाहू शकतात काहींचं जे आहे ते आता या ठिकाणी चूल मांडून या ठिकाणी कामाला सुरुवात झालेली आहे आणि काहींनी पूर्णतः या ठिकाणी दुकानं जे ते बंद ठेवण्यात आलेली आहेत। गॅस परवडत नाही आहे, अनेक ठिकाणी काळा बाजार देखील आहे, प्रशासन देखील कारवाई करत आहे। मात्र असं असताना अनेक खाऊ गल्लीतली दुकानं ही बंद झालेल्या अवस्थेत आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे लवकरात लवकर आता यांना सिलेंडर कधी मिळणार, गॅस सिलेंडर कधी मिळणार आणि या ठिकाणी कधीपर्यंत दुकानं सुरू होतील ह्याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे। मात्र सध्या तुटवडा या ठिकाणी आपल्याला गॅसचा जाणवताना दिसून येत आहे। कॅमेरा अथर्वसह गणेश छोरा, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।